सध्या आपल्या आजूबाजूला खूप ऊन आहे. या उन्हामध्ये काय करावं आणि काय करू नये. सो आयुर्वेदामध्ये याला ग्रीष्म ऋतू असं म्हटलं जातं. ग्रीष्म ऋतू म्हणजेच वसंतानंतर येणारा हा ऋतू आहे. त्यावेळेला कफ हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. खूप जास्त उष्णता वाढलेली असते. सो त्यावेळेला आपण अशा कुठल्याही गोष्टी करणं अपेक्षित नाहीये की जे आपलं शारीरिक उष्णता वाढले. तर आपण उष्ण पदार्थ टाळले पाहिजेत, ज्याच्यामध्ये आंबट, खारट, तिखट, स्पायसी, ऑइली ह्या गोष्टी येतात. सेकंडली, आपण डायरेक्टली थंड पाणी किंवा फ्रीजचं पाणी न घेता आपण साधं किंवा माठातलं पाणी घेतलं पाहिजे. त्यामध्ये आपण जे वाळ्याच्या मुळ्यांचं जे काही पॅकेट्स मिळतात ते पॅकेट्स तुम्ही माठामध्ये डिरेक्टली घालू शकता, की ज्याच्याने पाण्याचा थंडावा मेंटेन होतो आणि ते शरीरात गेल्यानंतर शरीरात थंडावा मेंटेन होतो. ताकाचा वापर आपण करू शकतो, पण त्याचा मठ्ठा फॉर्म म्हणजे त्यामध्ये सगळं मिरेपूड, जिरेपूड असं सगळं न घालून करता साधं ताक तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारची जी काही सरबतं अवेलेबल असतात, त्यात लिंबू सरबत आहे, कोकम सरबत आहे, किंवा घरी बनवलेलं एखादं जिऱ्याचं खडीसाखर घालून आणि कापूर घालून, गुलाबाच्या पाकळ्या घालून असं तयार केलेलं एखादं सरबत तुम्ही घेऊ शकता. तुळशीचं बी, की जे खूप इझिली अवेलेबल आहे, ते तुम्ही भिजत घालून त्यात दूध साखर घालून तुम्ही तसं काहीतरी घेऊ शकता. दूध साखर, दूध तूप हे कॉम्बिनेशन तुम्हाला जास्त चांगले हेल्प करतील. सो स्वभावतःच आपल्याला या काळामध्ये खूप कमी भूक लागते. सो अशा वेळेला पूर्ण हेवी डाएट न घेता आपण एखाद्या वेळेला फक्त दूध साखर किंवा असं काही सेवन केलं तरी सुद्धा ते आपल्या शरीरातला उष्मा कमी करण्याला मदत करणार आहे. उन्हातून आल्यानंतर डायरेक्टली एसी मध्ये बसायचं नाहीये किंवा डायरेक्टली पंख्याखाली बसायचं नाहीये. ह्याच्याने शरीरातलं पित्त वाढण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच लोकांना आईस्क्रीम्स, मिल्कशेक्स, फालुदा ह्या गोष्टी उन्हाळ्यात प्रचंड प्रमाणात खाण्याची सवय असते. सो त्या गोष्टी सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत, कारण ह्या गोष्टी जरी स्पर्शाला थंड असल्या तरी त्या शरीरात उष्णता वाढवणाऱ्या आहेत.